लोकसभेच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चा सध्या पुणे जिल्ह्याची सुरू आहे. पुणे जिल्हा पवार कुटुंबियांमुळे चर्चेत आला आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत रंगणार आहे. यामुळे या मतदारसंघाची चर्चा होत आहे. परंतु पुणे लोकसभा मतदारसंघही चर्चेत आला आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा भाजपकडून मुरलीधर मोहोळ आहेत, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आहेत. आणि तिसरे उमेदवार म्हणून चांगले चर्चेत आहेत ते म्हणजे वसंत मोरे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची व महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची फिलिंग लावत असल्याची चर्चा झाली. पण काँग्रेसने धंगेकरांचे नाव फायनल केले आणि वसंत मोरे यांनी आपण अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले. थोडक्यात काय तर यंदा पुण्यातले तिसरे उमेदवार वसंत मोरे असतील याची शक्यता वाढली आहे. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी धनश्री देवडेकर. आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत, तर त्यांच्या समोर आव्हान आहे ते मवियाच्या रवींद्र धंगेकरांचे. पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र पुणेकर आता कोणाला पसंती देणार हे 4 जून रोजी स्पष्ट होईल. दरम्यान रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे काय करणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. पुण्याची लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार नाही असा इशारा देखील वसंत मोरेंनी दिला आहे. पुण्यातील सध्याची लढाई ही भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि मवियाच्या रवींद्र धंगेकरांमध्ये आहे. दोघेही पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. मुरलीधर मोहोळ नंतर महापौर झाले, तर रवींद्र धंगेकर गटनेते. रवींद्र धंगेकरांनी नंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदारकी पटकावली. मात्र हीच आमदारकी आता धंगेकरांना अडचणीची ठरते का, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. धंगेकर आणि मोहोळ या दोघांचीही पुणेकरांच्या मनात चांगली प्रतिमा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यामुळे पुण्यात तगडी लढत होणार आहे. तरीही वसंत मोरेंच्या एकला चलोरेची भूमिका आणि काँग्रेसमधल्या अंतर्गत नाराजी नाट्य याचा कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार हे 4 जूनलाच कळणार. मनसेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले होते. मनसेचा राजीनामा देण्यापूर्वी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. शिवाय वसंत मोरे यांनी पुण्याच्या खासदारकीच्या महत्वाकांक्षा कोठेही लपवल्या नव्हत्या. आपण पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहोत असेही त्यांनी अनेकदा स्पष्टपणे बोलून दाखवले. वसंत मोरे हे 2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत. प्रत्येक वेळी ते नवनवीन प्रभागातून निवडून आले आहेत. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील म्हणजेच बालाजीनगर पासून अगदी आंबेगाव पठार ते खडकवासला विधानसभा मतदारसंघावर देखील वसंत मोरे यांचा प्रभाव आहे. इकडे वसंत मोरे यांना मानणारा मोठा मतदार आहे. हडपसर मतदारसंघात तर जवळपास 25 ते 30 हजारांचा मुस्लिम मतदार वसंत मोरे यांच्या पाठीमागे उभा आहे. याच मतदारांसाठी वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भोंगे विरोधी भूमिकेला समर्थन दर्शवले नव्हतं. पुणे शहरातील काही भाग हा बारामती लोकसभेत तर काही भाग शिरूर लोकसभेत मोडतो. दोन्ही लोकसभेवर काही अशी वसंत तात्या प्रभाव टाकू शकतात. वसंत मोरे यांनी मनसेकडून मागील निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी जवळपास 35,000 मतदान घेतले होते. म्हणूनच लोकसभा निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम आहेत. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू, पण पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा. त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिले तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील. मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे.
मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा असा निर्धार वसंत मोरे यांनी बोलून दाखवला. वसंत मोरे यांनी काही वेळा आधी एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी, असे सांगत वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. या पोस्ट मध्ये ते म्हणतायत की कुठपर्यंत पोहोचला राम राम. गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिराबाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षिणा देत असतो. यापैकी एका बाबांनी मला एक पेपरचे कात्रण दिले आणि मला बोलले, मी तुमची आज वाटच बघत होतो. ही घ्या तुमची बातमी, म्हणजेच वसंत मोरेचा रामराम कुठपर्यंत पोहोचलाय याचा थोडा अभ्यास करा, त्यामुळे खासदार तर मीच होणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. तसेच माझ्या समोर मुरलीधर मोहोळ उमेदवार असले तरी मी 1 नंबरची मते घेऊन विजयी होईल. ज्या वेळी माझ्या आयुष्यात संघर्षाला सामोरे जावे लागले आहे त्यावेळी मोठा विजय प्राप्त केला आहे. ही निवडणूक माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी असणार आहे, त्यामुळे मी यातून नक्कीच मार्ग काढेल आणि विजयी होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची लढत तसे तर भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. मात्र पुण्यात आता वसंत मोरेंची देखील लोकसभेसाठी तयारी सुरू आहे. त्यामुळे यावेळी पुणे लोकसभेकडे आता सर्वांचे विशेष लक्ष केंद्रित आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.